फक्त आणि फक्त ₹1 वस्तूपासून बघा माझं बेसिंग एकदम घाण आणि तेलकट असलेलं एकदम चमकायला आणि स्वच्छ दिसायला लागलं. तुम्हाला पण बघायचं का? नक्की बघा. हॅलो, नमस्कार फ्रेंड. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, मी आपले घरातले कामं म्हटले की असं कसं घरात असं चकचकत असलं व छोटं घर असो तेव्हा की मोठं असो, छोटं जरी घर असलं त्याच्यात स्वच्छता असली तरच माणसाला करमते, नाहीतर तर करमत नाही. तर तसंच मी तुम्हाला आता एक नवीन ट्रिक दाखवणार आहे. माझं बेसिंग एवढं घाण झालेलं आहे ना, तर एवढं घाण झालेलं आहे त्याच्यामुळं मी आता तुम्हाला एकदम चमचमीत लगे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. लोक कसे मोठमोठाले प्रोडक्ट घेतात आणि त्यांनी ते स्वच्छ करतात. पण आपल्या उगीच पैसे वाया घालवण्यापेक्षा आपण घरी जर काही ट्रिक वापरली तर ते आपल्या फायदेशीरच ठरेल. तर चला तुम्हाला दाखवते आज मी माझं बेसिंग एवढं घाण झाले ते मी स्वच्छ आणि चमचमीत कसं करते. तर चला बघूया. तर बघा माझं बेसिंग एवढं घाण झालेलं आहे ना, रोजचे भांडे घासणं, खरकटं वगैरे त्याच्यामध्ये तर सगळं असं घाण एकदम तेलकट झालेलं आहे. आणि घरामध्ये किचनमध्ये म्हटलं की सगळं स्वच्छ पाहिजेत, पण कशाने माझा विचारच चालला होता नक्की करावं कशाने. किती घाण किती झालं आहे बघा. ह्याच्यात हातसुद्धा घाला वाटत नव्हता, एवढं घाणेरडं झालं होतं ना खूपच लगे. सगळं तेलकट आणि ही त्याच्यावरची प्लेट पण बघा किती घाण झाली, सगळी अशी तेलकट आणि एकदम घाणेरडी झाली. हातात सुद्धा घेवा वाटत नव्हतं. पण मग नक्की करावं तरी काय म्हटलं याला, किचनमध्ये म्हटलं की एकदम स्वच्छता पाहिजेत. तर मग विचार केला मी, तर चला मग मला एक ट्रिक सुचली बघा. खाली हात लावला एकदम तेलकट आहे, तर मला एक ट्रिक सुचली. चला म्हटलं आपण एक वापरून बघूया. तर इथं एवढं घाणेरडं झालं होतं ना, तुमच्या पण किचनमध्ये जर झाला बाहेरचे मोलाचे असं आणून ही स्वच्छता करायची पैसे देऊन, त्याच्यापेक्षा बाहेर पैसे घालवल्यापेक्षा फक्त ₹1 वस्तूपासून, हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे, फक्त ₹1 वस्तूपासून बघा. ₹1 शॅम्पू आणली मी आणि आता हे शॅम्पूला फोडणार आहे. हिला फोडून घेतलं आणि चौकून असं फेलून घेते. चौकून मी शॅम्पू टाकून घेतली बघा. चौकून शॅम्पू टाकून घेते की याने एकदम असं स्वच्छ आणि क्लीन दिसते. तर बघा किती घाणेरडं होतं. मला तर घासायला पण खूप असं हे वाटत होतं, एवढं घाणेरडं झालं होतं. काय करावं काही कळतच नव्हतं. त्याच्यानंतर मी हे टाकली, शॅम्पू टाकल्याच्या नंतर थोडंसं मीठ घेतलं. हे बघा माझ्या हातामध्ये मीठ आहे. ते मीठ मी थोडंसं इकडं असं चौकून फेलून घेतलं, कारण मिठाने पण असं छान असं स्वच्छ निघते. तर शॅम्पूने फेस वगैरे काही होत नाही. तर बघा किती छान होते. थोडंसं पाण्याचा शिडकावा मारून घेतला आणि घासणी घेतली. तर घासणी घेऊन मी घासून घेतलं. याला काही जास्त मी खसं घासलं नाही, आदरच घासलं आहे. तर बघा असं छान चौकून घासून घ्यायचं. आपलं जिथं जिथं मळ लागला आहे, जिथं जिथं सगळं तेलकट आणि घाणेरडं झालं ना, ते सगळं असं स्वच्छ घासून घ्यायचं. बघा मी स्वच्छ असं घासून घेत आहे आणि जास्त जोर पण लावायचा नाही आहे, हळूहळूच घासायचं आहे. आतमध्ये पण बघा माझं किती काळं डग दिसत होतं, एकदम काळं डग. तर आता बघा किती याच्यानं असं फेस वगैरे काही होत नाही. बघू शकता तुम्ही, शॅम्पूचा पण फेस नाही झाला, नुसतेच घासत आहे. नाहीतर तर निरमाचा याचा फेस होता, याचा फेस बिलकुल झाले नाही. आणि याच्यामध्ये आपण जे मीठ टाकलं नाही, ते मिठामध्ये पण असं स्वच्छ निघून जाते, कारण त्याची याला लागून जाते मीठ. तरी तर बघा तुम्ही किती स्वच्छ वाटत आहे, किती घाण जाते. याचा मळ बघा तुम्ही, याच्यामध्ये मळ किती निघायला, ते सगळं काळं काळं मळ निघायला. आणि आतमध्ये पण बघा किती घाण झाली. कचरा पण अडकत होता याच्यामध्ये, कचरा पण आतमध्ये जात होता एवढं घाणेरडं झाल्यामुळे. तर बघा मी हे घासून घेतलं बघा. फेस तर नाही झाला, पण किती घाण दिसत होती बघा. सगळा मळ असा वरती आलेला होता एकदम घाण. आणि मी वरतून पाणी सोडून देते, तर बघा सगळा किती घाण मळ चालला, काळाडक मळ चालला.
एवढं घाणेरडं झालं होतं ना, खूपच घाण झालं होतं. मी वरून सौकून पाणी टाकलं तर एकदम असं सगळं घाण मळ चालला होता आणि आतमधलं पण बघा किती स्वच्छ झालं, एकदम असं छान दिसत होतं आता. तर मी सगळं पाणी ओतून घेतलं बघा, चौकून पाणी ओतून घेतलं, कारण मी काटाचं सुद्धा घासून घेतलं होतं. तर मस्त असं चौकून छान असं पाणी ओतून घेतलं आणि नंतर असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. चौकून पाणी टाकून स्वच्छ पाण्याने धुतलं तर बघू शकता आपलं बेसिंग किती छान दिसत होतं पहिल्यामध्ये आणि आत्ताच्यामध्ये किती फरक आहे बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला पण सांगतो की बाहेर पैसे वाया घालवतो तर आपण घरीच काहीतरी उपयोग करायचे आणि घरीच करत बसायचं. तर बघा ही प्लेट पण मागे बघितली होती तुम्ही, घासायच्या आधी किती घाण होती, हातातसुद्धा धरा वाटत नव्हती आणि आता किती चमकदार दिसते बघा, एकदम चमकतेच, एकदम चमकदार झाली आणि छान दिसत आहे. आता काहीच वाटत नाही, पहिले किती घाणेरडं होतं. चौकून मी असं स्वच्छ पाणी टाकून घेतलं, आता कचरा जायला सुद्धा अडचण राहणार नाही आणि काहीच नाही, एकदम स्वच्छ आणि क्लीन दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता. तर कोणाकोणाला माझा व्हिडिओ आवडला, ज्याला आवडला असेल त्याने नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे. तर असंच मला सपोर्ट करत राहा आणि जर तुम्हाला दुसरं कशाची माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बघा किती चमकते, ही प्लेटसुद्धा चमकू राहिली, एवढं स्वच्छ झालं आहे. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.